श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाचा उत्साह शुक्रवार असताना समाधी मंदिर परिसरात आकर्षक रांगोळ्यांचा अनोखा कलाविष्कार पाहायला मिळतोय। श्रींच्या समाधी मंदिरासमोर रात्रीपासूनच रांगोळ्या रेखाटण्यास सुरुवात होते। सोहळ्यानिमित्त निघणाऱ्या पालखीच्या स्वागतासाठी संपूर्ण पालखी मार्ग महिलांच्या सहभागाने उजळलाय। रंगीबेरंगी फुलांच्या पाकळ्या, पारंपरिक नक्षीकाम आणि धार्मिक प्रतीकांनी सजलेल्या या रांगोळ्या भाविकांचं लक्ष वेधून घेत आहेत। श्रीराम मंदिरासमोर काढलेल्या आकर्षक रांगोळ्या सुद्धा प्रमुख आकर्षण ठरतात। भाविक इथं थांबून छायाचित्र टिपताना दिसतात। पुण्यतिथी सोहळ्यातील हा रांगोळ्यांचा उत्सव केवळ सजावट नसून भक्तिभावाची जिवंत अभिव्यक्ती ठरते आणि त्यामुळं गोंदवले नावाचा प्रत्येक कोपरा आज खऱ्या अर्थानं भक्तिभावाच्या रंगाने उजळून निघालाय। जय श्रीराम। रोज संध्याकाळी महाराजांची पालखी निघते तेव्हा आम्ही फुलांच्या पायघड्या घालतो। फुलांच्या पायघड्याची तयारी आम्ही सकाळच्या रांगोळीपासून सुरुवात करतो। तेव्हा आम्ही सगळे मिळून डिझाईन सिलेक्ट करतो। डिझाईन सिलेक्ट केल्यानंतर 12 वाजता आरती झाली की आम्ही त्यानुसार पाकळ्या काढतो आणि त्याचप्रमाणे आम्ही त्या पाकळ्यांना कलर देतो, जे काही आम्हाला कलर लागणार आहेत ते। आणि मग 4 वाजता आम्ही डिझाईन काढून त्याप्रमाणे आम्ही पाकळ्यांनी कलर भरतो। ही रांगोळी काढून आम्हाला आमच्या ग्रुपला खूप आनंद मिळतो। आम्ही एक प्रकारची रांगोळी ठरवून आलेलो असतो पण तयार वेगळीच होते। त्याच्यामुळे आमच्या ग्रुपची अशी धारणा आहे की ही रांगोळी महाराजच करून घेतात, आमच्याकडून महाराजच करून घेतात असं वाटल्यामुळे आम्हाला सगळ्यांना खूप सेवा करण्याचा संधी मिळाल्यामुळे आम्हाला खूप बरं वाटतं, आम्हाला खूप आनंद मिळतो। नमस्कार श्रीराम। आज आम्हाला महाराजांच्या मंदिरासमोर रांगोळी सेवा करण्याची संधी मिळाली, त्यासाठी मी पहिले महाराजांची नमस्कार करते। खरं तर दरवर्षी आम्ही एक दिवस इथं रांगोळी सेवा करायला येतो, ते आज आलेलं आहे। आज आम्ही इथं महाराजांच्या समोर, तुळशीच्या समोर, आईसाहेबांच्या तिथं, परत ब्रह्मानंद महाराजांच्या कोटीसमोर आणि मेन गेट समोर आम्हाला आज ह्या रांगोळी सेवा करण्याची संधी मिळाली। दरवर्षी रांगोळी काढताना आपण देवाच्या रिलेटेड अशी काही थीम घेतो। आज मधली रांगोळी कुणीतरी ऑलरेडी एकट्याने काढलेली होती, इथं मेन जागा नव्हती म्हणून मग आम्ही बाजूचे 2 मोर काढलेले आहेत कार्तिकनी, आणि तुळशी समोर मग तुळशीच्या जवळ तिथं कृष्णाचं काढलेलं आहे। आई महाराजांच्या समोर तिथं आईसाहेबांचं नाव लिहिलेलं आहे।